आणि विरोधी पक्षांनी या सगळ्यांनी या वैशिष्ट्यांवरती चर्चा करायला हवी आहे। तुम्ही आता सर ज्या तरतुदी वेगवेगळ्या सांगितल्यात त्यामधलीच एक महत्त्वाची तरतूद आहे ते म्हणजे मजुरांना संबंधित काळामध्ये जर काम उपलब्ध झालं नाही तर त्यांना त्याचा बेरोजगारी भत्ता दिला जाईल, त्या स्पष्ट तरतूद केली आहे। तर रोजगाराच्या हक्काला यामुळे कितपत संरक्षण मिळते असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेमध्ये रोजगाराचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करावा अशी मागणी जुनी आहे आणि ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच काही वर्षांनी मागणी सुरू झाली होती। आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी सरकारने शिक्षणाचा जो हक्क आहे, प्राथमिक शिक्षणाचा जो हक्क आहे तो आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत केला आहे, म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये अंतर्भूत केला आहे। त्याच्यामुळे भारतातला प्रत्येक कोणतंही मूल हे सरकारकडे जाऊन मागू शकतं की माझा शिक्षण हा माझा मूलभूत हक्क आहे आणि तो मला मिळाला पाहिजे, मला शिक्षण द्या, मोफत शिक्षण द्या। आता सरकारने याच्यामध्ये बेरोजगार भत्त्याची जी तरतूद केली आहे ते या दृष्टीने टाकलेलं एक पुढचं पाऊल मला वाटतं। ते अशा अर्थाने की जर जिल्हाधिकाऱ्यांना किंवा ग्रामपंचायतीला, नगरपंचायतीला जर रोजगाराची निर्मिती करता आली नाही आणि एखादा मजूर समजा गेला सरकारकडे आणि मला तुम्ही एकतर मजुरी द्या, काम द्या किंवा मला बेरोजगार भत्ता द्या असं जर म्हणाला तर कायद्याने त्याला बेरोजगार भत्ता द्यावा लागेल। आणि मला असं वाटतं हे खूप एक मोठं ऐतिहासिक पाऊल आहे। ते पाऊल अशासाठी की राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्र सरकार या तिघांनी मिळून आता रोजगाराची एक खऱ्या अर्थाने हमी घेतली आहे की आम्ही तुला 125 दिवस नक्की रोजगार देऊ आणि जर याच्यातले 10 दिवस आम्हाला तुला रोजगार देता आला नाही तर आम्ही तुला त्या बदल्यात बेरोजगार भत्ता देऊ। म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा रोजगाराचा जो एक मूलभूत हक्क आहे त्या हक्कावरती केंद्र सरकारने या विधेयकाने कायद्याने शिक्कामोर्तब केलं आहे आणि मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं पुढचं पाऊल आहे। हे पाऊल काही दिवसांनी आपल्याला नागरी भागात सुद्धा उचललेलं दिसेल। एकूणामध्ये रोजगाराचं उत्तरदायित्व